रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे पोह्याचे पापड. न लाटायची कटकट ना शिजवायची कटकट, अगदी झटपट बनणारे हे पापड चौपट असे फुलतात. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकता हा पापड चौपट असा फुललेला आहे आणि हा पापड आपण पोह्यापासून बनवलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भाताची शेती केली जाते आणि त्यामुळे तिकडले जर प्रसिद्ध पापड असतील तर ते म्हणजे पोह्याचे पापड आणि तीच रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. याच्यासाठी बघू शकता मी जाडे पोहे घेतलेले आहे. आपल्याला इथे जाडे पोहेच वापरायचे आहे. आता पोहे तसे भट्टीतून भाजूनच येतात, पण आपल्याला ते तरीही थोडे भाजून घ्यायचे आहे. याने काय होईल की पापड किंवा असे जेव्हा तळू आपण तेव्हा ते खूप असे क्रिस्पी तयार होतात व खूप असे खायला हलके व बिन तेलकट होतात. म्हणून इथे आपल्याला पोहे सगळ्यात पहिले भाजून घ्यायचे आहे. मी गॅसवर 5 ते 10 मिनिट मंद आचेवर असे हे पोहे भाजून घेतलेले आहे. पोहे भाजले गेले हे कसे लक्षात येईल तर त्या आवरल्यासारखे होतात, तेव्हा समजायचं की हे पोहे भाजले गेले आहे. नंतर आपल्याला हे फॅनच्या हवेमध्ये 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर आपल्याला चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर काही जाड भाग असेल तर ते निघून जाईल. आता इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने आपल्याला हे पीठ पूर्ण मोजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे एक छोटंसं जे स्टीलचं भांडं होतं ते भांडं घेतलेलं आहे आणि त्याने एक भांडं असं इथे हे पीठ झालेलं आहे. आता आपल्याला याच्या डबल असं पाणी ठेवायचं आहे. इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये 2 भांडे असं पाणी ठेवणार आहे. बघू शकता याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला जेव्हाही आपण मेजरमेंट करू तेव्हा काय करायचं तर कोणतंही भांडं घ्या, त्या भांड्याने जेवढं पीठ राहील त्याच्या डबलनं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. पाणी छान आपल्याला इकडे उकळीस टाकायचं आहे. उकळी येईपर्यंत पाण्याची आपल्याला वाट पाहिजे आहे. तोपर्यंत आपण इकडे पाऊण चम्मच असं पापड खार टाकूया. तसंच 1 चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. चम्मच आपल्याला इथे तिखट लागणार आहे. तसंच जे आपलं जिरं असतं ते जिरं आपल्याला भाजून वाटून घ्यायचं आहे. त्याने या जे पापड आहे या पापडाची चव खूप अशी चौपट येईल. इथे मी 2 चम्मच असं जिरं टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घालू शकता, पण मला याची चव खूप अशी छान वाटली म्हणून मी डबल असं हे जिरं टाकलेलं आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला बघू शकता इकडे पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे. पाण्याला उकळ येताच आपल्याला हे पाणी पूर्णतः या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. पिठामध्ये पाणी घालता क्षणी आपल्याला एका चमच्यानी किंवा एका सराट्याने याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की हे पाणी जास्त झालेलं आहे, पण हे पाणी जास्त होत नाही, कारण की पोह्याचे पापड आहे आणि पोह्याला भरपूर असं पाणी लागतं. तेव्हा आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊया. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला पूर्णतः पीठ असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे पापड चवीला तर खूप असे चविष्ट बनतात, पण चौपट फुलतातही आणि नवीन प्रकारामध्ये तुम्ही यावर्षी हे पापड नक्की करा. इथे बघू शकता मी पूर्णतः हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे, जेणेकरून काय होईल की हे जे पीठ आहे हे छान असं शिजलं जाईल. आता पिठामध्ये आपण उकळीचं पाणी घातलं आहे त्याच्यामुळे हे पीठ जे आहे ते छान असं शिजलं जाते. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाऊण तास हे पीठ असंच होऊ द्यायचं आहे. पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे आणि तसंच फुललंही भरपूर आहे. कमी जास्त आपले पावभर पोहे होते आणि पावभर पोह्याचं इथं अर्धा किलो असं सारण झालेलं आहे. छान असं पापड बनतात, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण हे जे पीठ आहे हे छान थंडही झालेलं आहे. आता आपण चुरून घेऊया. जेवढे तुम्ही छान असं चुराल तेवढेच हे पापड छान बनतात, म्हणून याला सगळ्यात पहिले तर छान चुरून घ्या. आता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तसंच शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आता इथे बघू शकता छान असा आपला पोह्याचे जे पीठ आहे त्याचा पापडाचा गोळा तयार झालेला आहे. आता तुम्हाला कसे लाटायचे आहे, जाडे असे पातळ लाटायचे आहे, मोठे लाटायचे आहे, लहान लाटायचे आहे, त्या हिशोबाने आपल्याला इथे त्याचे छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे आहे. मी सुद्धा याचे उंडे करून घेणार आहे. आता इथं बघू शकता 5 ते 6 उंडे मी सगळ्यात पहिले करून घेणार आहे. नंतर हा पापड आपण लाटून घेणार आहोत.
आता आपल्याला इथे लागणार आहे पुरी मशीन. पुरी मशीनवर आपल्याला असा हा गोळा ठेवायचा आहे आणि असा दाबायचा आहे. थोडा जरी दाबला तरी छान असा पातळ हा पापड बनतो. आणि थोडा आपल्याला बोटाने याला असा जर तुम्हाला वाटत असेल की पापड जाडसर झाला आहे तर थोडा बोटाने याला प्रेस करा. याने काय होईल की पातळ छान असा पापड पातळसर बनेल. तुम्ही अशा प्रकारे पापड करू शकता. इथे आपल्याला पोळपाट बेलण्याचा वापर बिलकुलच करायचा नाही. आपल्या पुरी मशीनवरच छान छान असे पापड हे तयार होतात. इथे बघू शकता ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या प्रकारेच आपल्याला पातळ असा पापड करून घ्यायचा आहे. आता हा पापड आपण एका कापडावर टाकूनसुद्धा घेऊया. कापडावर टाकताना सुद्धा याला थोडा प्रेस करा, आणखीच पातळ बनतो. आणि इकडे छान असा आपला पहिला पापड तयार झालेला आहे. आता आपण दुसरासुद्धा पापड करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहे. हे पापड पूर्णतः करून झाल्यानंतर आपल्याला एक दिवसभर याला फॅनच्या हवेमध्ये सोकू द्यायचे आहे. तसेच दुसऱ्या दिवशी याला उन्हीमध्ये वाळून घ्यायचे आहे. उन्हीमध्ये वाळल्यानंतर खमंग असे वाळल्यानंतर हे पापड 1 ते 2 वर्षासाठी सहज टिकतात. म्हणून आपल्याला उन्हीमध्ये छान असे वाळून घ्यायचे आहे. इथे बघू शकता आपला दुसरासुद्धा पापड तयार झालेला आहे. या प्रकारेच आपल्याला पूर्ण पापड करून घ्यायचे आहे. आणि इकडे बघू शकता छान असे आपले पापड तयार आहे. पापड थोडे सोकायला लागले की आपल्याला हे पापड पलटूनसुद्धा घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता पापड बऱ्यापैकी सोकत आलेले आहे. आता आपण याला पलटूनसुद्धा घेऊया. नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे तुम्ही यावर्षी नक्की पापड बनवाच. आता बघा हे पापड एका साईडनं असेच सोकत आलेले आहे म्हणून आपण पलटून घेऊया. पलटवल्यानं काय होतं की पापड हे चिरत नाही. म्हणून आपण जेवढेही पापड आपले असे कडा सुटलेल्या वाटते तेवढेही पापड आपल्याला पलटून घ्यायचे आहे. एक दिवस पूर्णतः हवेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हीमध्ये आपल्याला याला वाळून घ्यायचं आहे. उन्हीमध्ये वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही या प्रकारे आपले पापड दिसतात. इथे मी दिवसभर असे उन्हीत वाळून घेतलेले आहे. वाळल्यानंतर हे पापड बघू शकता कलरही खूप असा छान आलेला आहे. खूप असे पातळ आपले हे पापड झालेले आहे. आता आपण 1 ते 2 वर्ष सहज हे पापड असेच डब्यात भरून ठेवू शकतो. म्हणजेच 2 वर्ष सहज हे पापड आपले टिकणार. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण हा पापड तळूनसुद्धा पाहूया. सगळ्यात पहिला जो पापड आहे तुम्ही याच्यामध्ये टाकता क्षणी असा फुलून वर आला. तुम्ही बघू शकता. याच प्रकारे आपण आणखीसुद्धा पापड तळून घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन वाळवण रेसिपीची व्हिडिओ आता घेऊन येत आहे. तुम्ही बघू शकता छान असे आपले पापड हे फुलत आहे. आता हा पापड तुम्ही बघू शकता पूर्णतः कढईभर असा फुललेला आहे आणि जो आपण पापड केलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला याच्यावर ठेवून दाखवणार आहे. याचा अर्थ असा की आपला हा पापड चौपट असा फुललेला आहे. धन्यवाद.